नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कधी डिस्प्ले बदलल्यानंतर डिस्प्लेला लाईन येतात तर त्या कशामुळे येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याची काळजी कशी घ्यायची की पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा, आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मित्रांनो, तुम्ही अर्जंटमध्ये मोबाईल रिपेअर केल्यानंतर डिस्प्ले बदलल्यानंतर हे असे रबर वगैरे लावून देतात, तर हे तुम्ही घरी घेऊन जाता, रबर काढता, त्यावेळेस लाईनिंग येतात. तर लक्षात ठेवा की ही जी खालची पट्टी आहे इथे मेन स्ट्रिप्स असतात, तर त्या दबल्यामुळं बहुतेक वेळेला लाईन येत असतात. तर त्यामुळं रबर काढताना कधी असं डिस्प्लेला दाबू नका. कडेने तुम्हाला रबर काढायचे असे मी तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीने काढायचे जेणेकरून डिस्प्लेला जास्त प्रेस होणार नाही. तर ह्याची काळजी नक्की घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर कधी पण लक्षात ठेवा की डुप्लिकेट डिस्प्ले, मार्केटचा डिस्प्ले बसवल्यानंतर हे खालच्या साईडला, डिस्प्लेच्या अर्ध्यापेक्षा खालच्या साईडला जास्त प्रेस नाही झालं पाहिजे किंवा ह्याला चावी नाही लागली पाहिजे किंवा ह्या साईडला जास्त पाणी नाही लागलं पाहिजे. याची काळजी घेत जा मित्रांनो. हे डुप्लिकेट डिस्प्ले असतात, मार्केटचे असतात, चायना मार्केटचे असतात हे डिस्प्ले. त्यामुळे बहुतेक वेळेला लाईन येऊ शकतात किंवा डिस्प्ले ब्लँकसुद्धा होऊ शकतो. जरी तुम्ही परत घेऊन गेलात दुकानात तरी तो रिप्लेस करून देणार नाही आहे. तुम्ही जर माझ्या SJ टेक चॅनलला जर फॉलो अजूनही केलं नसेल तर लगेच जाऊन फॉलो करा. मी खाली कॅप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देतो, तर ते जाऊन नक्की विजिट करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.